राज्यातला एक इसम आपल्या इथे येऊन फोन स्नॅच करतो, तसेच त्याच्याकडे जे अपराध येतात पुणे शहरामध्ये तो त्यांच्याकडून फोन विकत पण घेतो. सदरचा आरोपी हा राजस्थानचा आहे. एवढी माहिती मिळाल्यानंतर आमच्या दिल्ली पथकातला 2 कर्मचारी कादिर आणि अमोल गायकवाड यांना त्या कामगिरीसाठी पाठवलं होतं. त्यासाठी अतिशय म्हणजे नाट्यमयरित्या आम्ही फिडिंग लावलेली होती. त्यातला भीमा कांबळे हे रिक्षामध्ये बसलेले होते, जे कादिर होते ते फूड स्टॉलच्या मालक म्हणून तिथे बसले होते. बातमीदारांनी ज्याप्रमाणे हुलिया सांगितलं होता त्याप्रमाणे आरोपी त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्याला जेव्हा पकडला तेव्हा सुद्धा तो अजिबातही त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दाखवत नव्हता किंवा त्याच्या चेहऱ्यावर असं काहीच दिसत नव्हतं की घाबरला सुद्धा नव्हता. आम्ही पण बुचकळ्यात पडलो. त्याला जेव्हा इथे घेऊन आलो त्याच्यानंतर त्याला जेव्हा पोलिसी खाक्यात दाखवला तेव्हा त्याची संपूर्ण हिस्ट्री समोर आली. आरोपीचं नाव आहे विष्णू रतनलाल मावर, 25 वर्षाचा तरुण आहे. रिमोट कंट्रोल ज्याप्रमाणे चालवतो त्याप्रमाणे हा गँग चालवतोय. हा राजस्थानमधून आलेला आहे. पुण्यामधील जेवढे स्नॅचर आहेत, मोबाईल स्नॅचर आहेत, त्यांच्याकडून हा माल रिसिव्ह करतोय. त्याच्याकडून मग आम्ही आत्तापर्यंत 35 मोबाईल रिकव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 आयफोन आहेत आणि 31 दुसरे फोन आहेत, इतर फोन आहेत. म्हणजे कमीत कमी 3.5 ते 4.5 लाखाचा माल आपण जप्त केलेला आहे. रिसिव्हर अजून आणलेला नाही, पण 100% अजून कमीत कमी 50 मोबाईल आपल्याला मिळतील याच्यामध्ये. आणि तो स्थानिक इथला नसल्यामुळं त्याच्याबद्दल पुणे शहराच्या गुन्हेगारी अभिलेखावरती कोणतीही त्याची माहिती उपलब्ध नाहीये. तर त्याची ती माहिती आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करत आहोत. राजस्थान पोलीस बरोबर आम्ही मेसेज केलेला आहे, मेल केलेला आहे त्या ठिकाणी की सदर इसमाची माहिती असेल, त्याचा फोटो पाठवला आहे, त्वरित आम्हाला पाठवून द्या सांगितलेलं आहे. अद्यापर्यंत माहिती आलेली नाही. आरोपीला हजर करतोय कोर्टामध्ये. रिमांडमध्ये आणखीन काहीतरी चांगल्या गोष्टी आम्हाला पोलिसांना कळतील.